हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आणि मस्त असणार. मित्रमैत्रिणींनो, कधी कधी आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जिथे आपल्याला असं वाटतं की सगळे मार्ग बंद झालेले आहेत आणि पुढे काहीच होऊ शकत नाही. आणि प्रत्येक पाऊलं आपल्या लाईफमध्ये अनसक्सेसनेस येतो. आपल्याला सक्सेसच दिसत नाही. आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य इथेच संपलं आहे, देव आपल्यावर रुष्ट झाला आहे का, आणि माझ्या आयुष्यात आता काहीच चांगलं होणार नाही का, आणि कसं होणार आहे पुढे, कुठलाच मार्ग दिसत नाही, काहीच समजत नाही, काय करावं, कुठे जावं, कुणाला सांगावं. एकतर आपण आपली परिस्थिती कुणाला लवकर सांगत नाही, पूर्णपणे खचून जातो. आणि काही गोष्टी अशा असतात की समोरच्याला एक्सप्लेन करता येत नाहीत, किंवा एक्सप्लेन जरी केलं तरी हा प्रश्न उभा राहतो की समोरचा आपल्याला समजून घेईल का नाही घेणार. अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस कुठे जायचं? जेव्हा आयुष्य आपल्यासाठीचे सगळे मार्ग बंद करून टाकतो आणि कुठलाच मार्ग दिसत नाही, मग काय करायचं? मग एक मार्ग परमेश्वर नेहमी आपल्यासाठी ओपन ठेवतो, तो मार्ग शोधायचा. तो मार्ग कसा शोधायचा? तर आधी स्वतःला शांत करायचं, काम करायचं, आणि मग देवासमोर जाऊन शांत बसायचं आणि आपल्या स्वतःचा मेंदू शांत करायचा. आणि मग विचार करायचा की नक्की हा प्रॉब्लेम इतका मोठा आहे का? नक्की माझ्या आयुष्यात जगामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स आहेत का? नंतर हा विचार करायचा, मी इतका कमजोर आहे का की हा प्रॉब्लेम मी फेस करू शकणार नाही? सिरियसली हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यापेक्षा मोठा आहे का? हे काही प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा खरंच हा प्रश्न उभा राहतो की हा प्रॉब्लेम खरंच मोठा आहे का, आणि खरंच सगळे दरवाजे बंद झालेले आहेत का? नाही मित्रांनो. खूप जण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आले तर सुसाईड हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर दिसतो, आणि तो एकमेव पर्याय मिळून ते आपलं आयुष्य संपवून टाकतात. आणि त्याच्यानंतर काय, आपण मोकळे होऊ असं त्यांना वाटतं. पण खरंच आपलं आयुष्य संपवल्यानंतर आपला आत्मा मोकळा होतो का? या सगळ्या संकटाला पासून मुक्त होतो का आपण? तर नाही. कदाचित आपण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करतो, आत्महत्या करून. कारण आफ्टर डेथ काय लाईफ आहे हे आपल्याला खरंच माहीत नाही जोपर्यंत आपण मरत नाही. पण आफ्टर डेथ जर लाईफ खरंच खूप बिकट असेल तर आपल्याला परत आपली लाईफ मिळवताही येत नाही ना. मरण खूप सोपं आहे. एक गोळी घ्यायची, खलास, विषय संपला. किंवा मग लटकायचा, विषय संपला. पण लटकल्यानंतर पण जर आपल्याला पश्चाताप झाला की आपण हे काय करून बसलोय, तर काय, तर आपल्याला रिटर्न तर येत नाही ना. तो रिटर्नचा रस्ता बंद झालेला असतो. पण हो, पुढे जायचं की नाही हा निर्णय आपल्या हातात असतो. म्हणून सुसाईड करण्याच्या आधी किंवा हार मानण्याच्या आधी, सगळ्या गोष्टीतून वंचित होऊन आत्महत्या स्वीकारण्याच्या आधी खूप शांतपणे स्वतःला काम करा आणि स्वतःला शांतपणे माइंडसेट करा की मी कमजोर आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. एक स्त्री जेव्हा एका मुलाला जन्म देते तेव्हा तिला असंख्य कळा सोसावे लागतात, असंख्य त्रासातून ती बाहेर पडणार असते. तेव्हा ती हा विचार करत नाही की हा त्रास मला सहन होणार नाही, मला ह्या बाळाला पोटातच ठेवायचं. ती हे करूच शकत नाही. तिला कसं ना कसं ह्या बाळाला पोटातून बाहेर काढावंच लागतं. तो त्रास, त्या कळा सहन कराव्याच लागतात, तेव्हा जाऊन ती या त्रासातून बाहेर पडणार असते. त्याचप्रमाणे जोपर्यंत आलेल्या प्रॉब्लेम्सला आपण खंबीरपणे फेस करत नाही, आणि हा प्रॉब्लेम्सचा दिवस कधी ना कधी संपणारच असतो. कुठलाही काळ आपल्या आयुष्यामध्ये परमनंटली येत नाही. शांतपणे विचार करा. परमेश्वर आधीपासून आपल्याला प्रत्येक ग्रंथामध्ये सांगतात, सुख आणि दुःख हे ऊन सावलीप्रमाणे असतात. ते आपल्या आयुष्यात येतातही आणि जातातही. म्हणून ते जाणार आहेत, पण आपण कशा पद्धतीने त्यांना फेस करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून कुठलाही प्रॉब्लेम आयुष्यामध्ये आला तर हा विचार आधी करा की हा प्रॉब्लेम्स, हे दिवस नक्कीच काही दिवसासाठी आहेत आणि आपल्याला त्याला फेस करून जिंकायचं आहे. आणि अशा पद्धतीने फेस करायचं आहे की समोरच्यासाठी आपण एक उदाहरण ठरू. म्हणून कधीही हार मानण्याच्या आधी स्वतःला काही प्रश्न विचारा, आणि मग ते उत्तर जे आपण स्वतःला देऊ, त्या उत्तरातून तुम्हाला तुमचा पुढचा निर्णय कळेल. कुठलाही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यापेक्षा मोठा नसतो. संघर्ष हा त्याच्याच वाटेला येतो ज्याच्यामध्ये जिद्द असते, ज्याच्यामध्ये ते ताकद असते. देवालाही माहिती आहे की त्याचं कोणतं लेकरू ॲबिलिटी पूर्ण आहे, त्याला त्याच्या कोणत्या लेकरामध्ये त्या ॲबिलिटीज आहेत की तो सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करू शकतो, तो सक्षम आहे. म्हणून
कुठल्याही प्रॉब्लेम्स जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा हार न मानता फेस करा आणि या गोष्टीला मान्य करा की मी ॲबल आहे, की ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला मी आरामात फेस करू शकतो आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून मी नक्कीच मार्ग निवडेन. काहीतरी नक्की निघेल की जेणेकरून मी माझ्या आयुष्याला सरळ बनवू शकेल आणि ह्या प्रॉब्लेम्समधून काहीतरी मार्ग काढून यशस्वी होईल. म्हणून मित्रमैत्रिणींनो, कुठलाही प्रॉब्लेम आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यापेक्षा मोठा नसतो. आपल्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, मान्य आहे, पण सुखाचे दिवसही येतात आणि ते सुखाचे दिवस आपल्याला स्वतः शोधावे लागतात. त्यासाठी आपल्याला झटावं लागतं, प्रयत्नशील असावं लागतं, मेहनत करावी लागते आणि जेव्हा आपण मेहनतीने मोठे होतो तो आनंद वेगळा असतो. कुणाची तरी बनवलेली आयती भाकर तोडण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने कमवलेली भाकर नक्कीच जास्त गोड असते. म्हणून हार कधीच मानू नका. आयुष्यामध्ये हारल्यासारखं वाटलं तर आपल्या आईकडे नक्की बघा, की तिने किती असंख्य वेदना सहन करून आपल्याला जन्म दिलेला असतो आणि त्या जन्मानंतर जेव्हा ती आपला चेहरा बघितलेला असेल तेव्हा तिला त्या वेदनेची अजिबात आठवण नसते, की आपण काय कळा सुसून आपल्या लेकराला जन्म दिला आहे. म्हणून त्या मातेकडे बघा आणि शांतपणे विचार करा, की तिने ज्या कळा सोसल्या आहेत त्यासाठी मी माझं आयुष्य नाही संपवू शकत. आणि जे मुलं बाळं आहेत ज्यांच्यासाठी माझं अस्तित्व खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यांच्या आयुष्यात मी जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यांच्यासाठी मला जगायचं आहे. म्हणून कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्यांच्याकडे बघा जे आपल्यावर अवलंबून आहेत. आणि स्त्रियांनी देखील आत्महत्या कधीच सॉल्युशन नसतं. माझे विचार पटले असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला मी प्रयत्न करते आहे तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.